श्रावणातील शेवटच्या सोमवारी कोरेगावातील केदारेश्वरला भाविकांचा महापूर आलाय। महाराष्ट्रातून भाविक भक्तगणांचे श्रद्धास्थान असलेल्या कोरेगाव येथे श्रावणातील शेवटचा सोमवार असल्यानं सातारा जिल्ह्यातून केदारेश्वराच्या दर्शनाला भाविक भक्तगणांनी मोठ्या प्रमाणावर आपली हजेरी लावली आहे। यादवकालीन मंदिर असल्यानं हा पुरातन ठेवा अजूनही कोरेगावच्या वैभवात भर पडतोय। निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या मंदिराबाबत भाविक काय म्हणतायत एकदा पहा। कोरेगाव तालुक्यांचे आराध्य दैवत असणारे केदारेश्वर आणि या केदारेश्वरच्या चरणी आज मोठ्या प्रमाणात भाविक भक्तगण मोठ्या प्रमाणात लीन होताना दिसून येत आहेत। त्याचप्रमाणे श्रावणातील शेवटचा सोमवार आणि या शेवटच्या सोमवारी भाविक भक्तगण सातारा जिल्ह्यातून या केदारेश्वरच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आलेले दिसून येत आहेत। आता मागे पाहू शकत असाल किती मोठ्या प्रमाणात या केदारेश्वरचे दर्शन घेण्यासाठी नागरिक भाविक भक्तगण येथे आलेले दिसून येत आहेत। आपण जाणून घेऊ की या केदारेश्वरचा महिमा कशा पद्धतीने आहे आणि या केदारेश्वर कशा पद्धतीने इथं भंडारा होतो आणि केदारेश्वरच्या चरणी लीन होत असताना भाविक भक्तगण कुठून येतात ते आपण थेट त्यांच्याकडून जाणून घेऊ। आपण आता केदारेश्वर मंदिरामध्ये दाखल झालो आहे आणि आपल्याबरोबर काही भाविक भक्तगण आहेत। या कोरेगावमध्ये असणाऱ्या तालुक्याच्या ठिकाणी असणाऱ्या केदारेश्वरच्या दर्शनासाठी आपण आलो आहोत आणि भाविक भक्तगण काय सांगतात ते आपण जाणून घेऊ। बाबा, काय सांगाल, किती वर्ष झालं तुम्ही त्या केदारेश्वरच्या चरणी येत आहात आणि काय वाटतं तुम्हाला? 40-50 वर्ष झाली मी येतोय केदारेश्वरला। काय वाटतं तुम्हाला इथं आल्यानंतर? काय प्रसन्न होतो, आपला देव आलं की शांत वाटतं, तिथं आलं की प्रसन्नते वाटतं आणि पावतो देव नवसाला पावतो। त्यांनी सांगितलं देव नवसाला पावतो। काय सांगाल तुम्ही केदारेश्वर विषयी थोडक्यात माहिती? केदारेश्वर जागृतस्थान आहे, पुरातन मंदिर आहे आणि देव म्हणजे पावणारा देव आहे। दर सोमवारी मी ते दर्शनाला येत असतो आणि चांगलं वाटतं इथं आलं की दर्शना घरात शांती वगैरे असं सुख समृद्धी वाटते। पुरातन मंदिर असं सांगतात, तर काय सांगाल थोडक्यात अजून याविषयी? पुरातन म्हणजे काय, तर भक्त चांगले होते ते। बाबा, तुम्ही काय सांगाल की इथं मोठ्या प्रमाणात इथं महाप्रसाद होतो, दर सोमवारी होत असतो आणि पुरातन मंदिर यांनी सांगितलं, काय सांगाल थोडक्यात याबाबत? दर आमुषाला इथं म्हणजे भंडारा होतो, त्यांच्या इथं पारण सोहळा फार मोठा होतो, मोठे कीर्तनकार येतात, चांगले मार्गदर्शन केलं। जो पारायणाला 200 महिला बसतात कोरेगावच्या, एवढा मोठा सोहळा 7 दिवस होतो। तर मी जवळजवळ 50 वर्ष झाले इथे येतो। 50 वर्ष? हो, 75 वर्ष वय येतं। हा, 50 वर्ष झाले येतो। दर सोमवारी येतो आणि दर्शन घेऊन जातो, मन प्रसन्न होतं एकदम दर्शन घेतलं। यांनी सांगितलं मन प्रसन्न होतं। या बाबांनी सांगितलं दर सोमवारी मी इथं दर्शनाला येतो। तुम्ही युवक आहे आणि याच माध्यमातून तुम्ही दर्शनाला इथं आलात भाविक भक्तगण म्हणून। केदारेश्वरचा महिमा आणि तसं हे पुरातन मंदिर आहे, काय सांगाल याबाबत थोडक्यात? केदारेश्वर मंदिराला आम्ही जवळजवळ इथं सरस्वतीला शाळेत असल्यापासून येतो। केदारेश्वर मंदिरात दर सोमवारी म्हणजे भरपूर लोक इथं येतात। जागृत देवस्थान आहे कोरेगाव हे केदारेश्वर। माणसांना केदारनाथला जायला भेटत नाही, काही माणसांचं दर्शन होत नाही, तर त्या माध्यमातून हे तर कोरेगावमध्ये केदारेश्वर मंदिराची उभारणी केलेली आहे। तर तिथं आलं की माणसांना असं वाटतं की आपण केदारनाथला झालोया। त्या उद्देशाने माणूस इथं दर्शनासाठी येतं, भाविक इथं आले की मन प्रसन्न होतं। ज्या काही भाविकांच्या इच्छा आहेत त्या पूर्ण होतात इथे। आता श्रावणातले 5 सोमवार असतात, त्यातल्या शेवटच्या सोमवारी केदारेश्वर म्हणजे कोरेगावातला भंडारा असतो। त्या भंडाऱ्याचं आयोजन महाप्रसाद म्हणून भाविकांना वाटण्यात येतो। त्यांनी सांगितलं महाप्रसाद असतो शेवटच्या सोमवारी। तू काय सांगशील की गेले किती वर्ष येतोय? आता तुझं वय म्हटलं तर त्या पद्धतीने काय सांगाल? युवक आहे तू, थोडक्यात काय सांगतो? माझं आत्ता चालवलं वय बघितलं तर 22 वय। तर इथं आज बघितलं तर आपण शेवटच्या श्रावणाला शेवटचा सोमवार, तर मी गेले 5-6 वर्ष झाले इथे येतोय। पण मला इथला म्हणजे एक प्रकारे रिझल्ट मिळाला। म्हणजे इथं जी बोलल ती गोष्ट खरीच होती आणि मी आता म्हणजे देवाला साकडं घातलं, एक ती माझी इच्छा पूर्ण व्हायची, ती पूर्ण होणार ती मला माहितीच। कारण देव इतका म्हणजे मोठं हे या ती पूर्णच करणार देव। देवाचं मोठं प्रोत्साहन लय मोठं आहे आणि आज शेवटचा सोमवार आहे, तुम्ही बघू शकता पब्लिक किती आज। त्यामुळे इथं जी बोलल ती गोष्ट। काय तुम्ही काय सांगाल की तुम्ही बी इथं दर्शनासाठी आला, काय सांगाल या देवाच्या चरणी तुम्ही लीन होत असताना कुठून आला आणि कशा पद्धतीने किती वर्ष आला येत आहे? त्या देवाच्या चरणी मी खरं सांगू का, माझं बालपणच कोरेगाव पाशी गोळेवाडी। माझे आई वडील ह्याच गाभाऱ्यात येऊन दर्शन घेऊन जायचे। आई माझी दर सोमवारी यायची। थोडं माझं लग्न झाल्यानंतर मी सातारमध्ये आहे, तिकडे असल्यामुळे इकडे काय मला येता येत नाही। पण आज थोडंसं म्हटलं, मोठी बहीण आहे ती म्हटली जाऊया आपण,
तर म्हटलं ठीक आहे, म्हटलं आपण जाऊया, म्हटलं आई जात होती तर जाऊया म्हटलं. माझी आई दर सोमवारी यायची केदारेश्वरला चालत, इथून ते गोळेवाडी इतका प्रवास चालत करायची. पिशव्या बाजारला सोमवारी बरोबर इथे यायची. खूप वर्ष झालं, म्हणजे जशा इच्छा आईच्या पूर्ण झाल्या सगळ्यांच्या, मावशांच्या 4 मावशा त्यांच्या. खूप छान वाटतं इथं आलं की. पहिल्यांदा म्हणजे लहानपणी यायचो आम्ही, परत थोडा खूप गॅप पडला आमचा. महाराज होते त्याच वेळी येत होती माझी आई. ज्यावेळी महाराज होते की नाही त्याच वेळी माझी आई त्यांच्याशी बोलून गेलेली आहे. माझी आई सगळे संकट सांगून गेलेली होती आई माझी. ते महाराज ज्यावेळी होते त्यावेळी आम्ही लहान होतो, त्यावेळी माझी आई येत होती इथं महाराजांच्या. इथे जे रमणगिरी महाराज होते आले होते त्यांनी ही प्रथा चालू केली भंडाऱ्याची. हे यादवकालीन मंदिर आहे पूर्वीपासून. मी महाराज आल्यापासून इथं भंडारा वगैरे चालू झाला सगळा. ते जवळजवळ 20 क्विंटल अन्न शिजतं, 21 क्विंटल दरवर्षी. आणि त्याचं प्रसाद वाटप केलं जातं सगळ्यांना. सर्व जिल्ह्यातील लोक इथं प्रसाद घेण्यासाठी येतात. दर्शनासाठी लोक येतात काय? संपूर्ण तालुका आणि जिल्हा सातारा जिल्ह्यातून सर्व भाविक इथे येतात. काय सांगाल तुम्ही या मंदिरासाठी? या मंदिराचं काय थोडक्यात सांगाल या महिमा मंदिराचा? या मंदिरात पुरणपूर हे रमणगिरी महाराज आजपासून जे प्रसादाचं वाटप चालू असतं. सकाळी 8 वाजल्यापासून 9 वाजल्यापासून प्रसाद वाटप चालू असतं. लोकांना संपूर्ण तालुक्यातून जिल्ह्यातून लोक येतात. त्यांना संध्याकाळी 10 वाजेपर्यंत प्रसाद हा पोचतो आमचा आणि प्रसादाचे वाटप चालू असतं. जिल्ह्यातून लोक येत असतात. श्रद्धा ठेवून येतात की श्रद्धा ठेवल्यानंतर काही भाविकांनी सांगितलं की आम्ही जो नवस बोलतो तो पुरा होतो. हो, जे लोक इथे नवस बोलतात तो स्वयं पिंड असल्यामुळे ते